भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रहस्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय जिजाऊ। महाराष्ट्राचे अधिदैवत भूपती नृपती पृथ्वीपती परमप्रतापी प्रगल्भ बुद्धिमान विज्ञाननिष्ठ विश्ववंदनीय राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा। विजयासारखी तलवार चालवून गेला नितळ्या छातीने हिंदुस्थान हालून गेला। विजयासारखी तलवार चालवून गेला नितळ्या छातीने हिंदुस्थान हालून गेला। वाघनख्याने अफजल खानाचा कोथळा फाडून गेला। स्वर्गात गेल्यावर ज्याला 33 कोटी देवांनी झुकून मुजरा केला ज्याला 33 कोटी देवांनी झुकून मुजरा केला असा मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला असा मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला। ओम बोलल्याने मनाला शांती मिळते साई बोलल्याने मनाला शक्ती मिळते राम बोलल्याने पाप मुक्ती मिळते आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलल्याने आम्हाला 100 वाघांची ताकद मिळते आम्हाला 100 वाघांची ताकद मिळते। इथल्या लोकांना तर सोडाच पण इथल्या दर्याखोऱ्यांना जरी विचारलं छत्रपती शिवाजी महाराज कोण होते तर ते सांगतील रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता। विचारात सह्याद्रीला आणि विचारात सागरी लहरींना माझा शिवबा कसा होता आणि कोण होता। खरं तर छत्रपती शिवाजी महाराज हे नाव असं आहे की त्यांच्या नावातील प्रत्येक अक्षर त्यांच्या कार्याची व पराक्रमाची महती सांगते। छ म्हणजे 36 हत्तीचे बळ असणारे त्र म्हणजे त्रस्त मुघलांना करणारे प म्हणजे परत न फिरणारे ती म्हणजे तिन्ही जगात जाणारे शी म्हणजे शिस्त प्रिय वा म्हणजे वाणी तेज जी म्हणजे जिजाऊचे पुत्र म म्हणजे महाराष्ट्राची शान हा म्हणजे हार न मानणारे रा म्हणजे राज्याचे हितचिंतक म म्हणजे महाराष्ट्राची शान रा म्हणजे राज्याचे हितचिंतक ज म्हणजे जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। सिंदखेडचे राजे लखुजीराव जाधव यांची कन्या साक्षात रणचंडी जिजाऊ यांचा विवाह तोडीस तोड निजामशाहीचे थोर सरदार मालोजी राजे भोसले यांचे सुपुत्र शहाजी राजे भोसले यांच्याशी झाला। त्यावेळी त्या राज्यात 5 सत्ता हुकूमत होत्या गुलामगिरी होती आदिलशाही निजामशाही पोर्तुगीज सिद्धी अशा सत्ता राज्य करीत होत्या। अशा वेळी या भूमीला हवा होता एक जंगाल धगमगता पेटता अंगार अखेरीस ती वेळ आली आणि सह्याद्रीची गर्जना झाली जिजाऊच्या पोटी शिव जन्मला। दगडालाही पाजर फुटला वाराही शांत झाला दगडालाही पाजर फुटला वाराही शांत झाला। 19 फेब्रुवारी 1630 ला जिजाऊच्या पोटी शिव जन्मला जिजाऊच्या पोटी शिव जन्मला। तानाजी येसाजी सूर्याजी यासारखे जीवाला जीव देणारे मावळे जमवले व अवघ्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली। शिवरायांचा जन्म झाला आणि कित्येक वर्ष हा महाराष्ट्र पारतंत्र्यात बुडालेल्या या भूमीला शिवरायांनी स्वातंत्र्य मिळवून दिले। जाता जाता एवढेच म्हणते की हम शेर हैं शेरों की